महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोचणारी शिवाली परब हिने नुकताच तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे। 10 मे 2024ला शिवाली परब हिचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी तिला तिच्या नवीन घरात जाण्याची संधी मिळाली। गृहप्रवेश करताना शिवालीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। यामुळे हक्काचं घर खरेदी केल्याबद्दल शिवालीचे मोठे कौतुक होत आहे। महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने त्यातील कलाकारांना केवळ प्रसिद्धीच मिळवून दिली नाही, तर त्या कलाकारांना आर्थिक शौर्य मिळवून देण्याचे काम या शोने केले आहे आणि म्हणूनच या शोमधील कलाकारांनी 4 चाकी गाडी आणि हक्काचे घर खरेदी करू शकले आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रसाद खांडेकर, पृथ्वी प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर या कलाकारांनी हक्काचं घर घेऊन तसेच 4 चाकी गाडी खरेदी केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे। त्यात आता सर्वांची लाडकी शिवाली परब हिनेही तिच्या हक्काच्या घरात प्रवेश केले आहे। शिवाली परब ही शाळेतील हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती। घरची परिस्थिती हलकी असूनही तिने 10वीत उत्तम गुण मिळवले होते। 12वी शिकणारी ही त्यांच्या घरातील एकमेव सदस्य होती। कॉलेजमध्ये असताना शिवालीने नोकरी करावी असा तिच्या घरच्यांचा विचार होता, पण शिवालीला नाटक, एकांकिका यात जास्त वेड होते आणि यातच करिअर करावं असं तिचे ठाम मत होते। पण वडिलांच्या इच्छेखातर तिने नोकरी केली, पण या दरम्यान शिवाली SY मध्ये नापास झाली। नाटकही मिळत नाही म्हणून ती खचून गेली होती। त्यात नापास झाल्याने आता सगळं काही संपलं म्हणून ती रडू लागली, पण कुठेतरी चांगलं घडतं या विचाराने ती नोकरी करीत असताना तिला एका नाटकात काम करायची संधी मिळाली। नम्रता संबेराव सोबत तिला हे नाटक मिळाले आणि त्यानंतर मात्र नम्रतामुळे शिवालीला महाराष्ट्राची हास्यजत्रेमध्ये येण्याची संधी मिळाली। हा शिवालीचा आयुष्यातील महत्त्वाचा टर्निंग पॉइंटच ठरला। प्रेक्षकांना हसवता हसवता शिवाली चित्रपटातून प्रमुख भूमिकेत झळकली। यातूनच नाटक, चित्रपट असा तिचा अभिनय क्षेत्रातला प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला। आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर आता आपलं हक्काचं घर असावं म्हणून तिने प्रयत्न केले आणि हे प्रयत्न देखील यशस्वी ठरले। वाढदिवसाच्याच दिवशी शिवालीला तिच्या घरात गृहप्रवेश करायला मिळाले म्हणून याचा आनंद द्विगुणित झाला। तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।